जय जय रघुवीर समर्थ। विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपोळी। हरू जाळितो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 175 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ कृपेने आपला हा मनोबोधाचा अंतिम टप्पा आता सुरू होत आहे। 250 श्लोक अत्यंत नियमितपणे आणि विस्ताराने समर्थांनी करून घेतले। यासाठी त्यांच्या चरणी अत्यंत कृतज्ञतेने आणि त्याचबरोबर आपल्या सर्व श्रोत्यांच्या श्रवण भक्तीला वंदन करून, सज्जन हो, आज आपण या 175व्या श्लोकाचं चिंतन बघूयात। आपण गेल्या श्लोकामध्ये या आत्मज्ञानाचं वैभव समजून घेण्याचा प्रयत्न केला। ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, ज्याला आपल्या हृदयातला हा आत्मा राम उमगतो, त्याच्या जीवनाची ही असलेली मांगल्यता, ही प्रसन्नता, याचं वर्णन समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगितलं। जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीततो अक्षय मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो। सर्व जीवांना सांभाळणारा, त्यांचा कैवार घेणारा, जो त्याची भक्ती करतो, भगवद्गीता त्या म्हणते त्याप्रमाणे योगक्षेमं वहाम्यहम, असा हा सर्व जीवांचा सांभाळ करणारा हा मुख्य देवता, हे आत्माराम तत्व, हे ज्याला गवसलं, सज्जनो, त्याच्या जीवनाची अवस्था समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकात सांगितली। परंतु एक प्रश्न इथं उपस्थित राहतो की देव म्हणजे नेमकं कोण? कारण जीवाच्या पातळीवरती देवाची संकल्पना आम्ही जी करायला जातो ती एका गुणाच्या आधाराने, आकाराच्या आधारानेच आम्ही करतो की नाही? बघा, आम्ही सगळेच जण देववादी आहोत, मान्य आहे, पण खरा देव कोण हा प्रश्नच आहे। समर्थांनी दासबोधामध्ये देवशोधनाच्या समासात असंच एक फार छान गमतीशीर उदाहरण दिलं की एखाद्या राजवाड्यामध्ये आपण जावं आणि तिथं उभा असलेल्या दरवाजावरच्या पहारेकऱ्यालाच राजा समजून त्याला वंदन करून परत यावं। तशी आमच्या सर्वसामान्य लोकांची अवस्था होते की देव म्हणजे कोण? लहानपणापासून ज्याला आपण देव मानतो तो कोणीतरी महादेव, कोणीतरी गणपती, कोणीतरी विष्णू, कोणी आणखीन दत्तात्रयाच्या रूपामध्ये किंवा आणखीन कुठल्या ना कुठल्या तरी जगदंबेच्या रूपामध्ये आम्ही ज्याला वंदन करतो आणि आम्ही त्यालाच देव समजून येतो। आणि या देवाला आपण आपल्या हृदयामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो। आत्माराम हे तत्व, सज्जनो हो, गुणातीत आहे। आत्माराम हे तत्व रूपातीत आहे, जे गुण आणि रूपाच्या पलीकडे आहे, असं हे मुख्य देवतेचं तत्व आहे। मग इथं एक प्रश्न असा आपल्या मनामध्ये येऊ शकेल की मग ह्या देवता आहेत तरी कोण ज्यांना आम्ही वंदन करतो? समर्थ जर देवशोधनामध्ये म्हणतात की राजाला भेटायला जाताना आपण जर पहारे करायलाच राजा समजून परत आलो तर जशी आपली फसगत होते, मग ह्या देवता ज्यांना आम्ही लहानपणापासून वंदन करत आलो, या देवता नाही आहेत का? कोण आहेत या? समर्थांनी त्यामुळे आजच्या श्लोकामध्ये
दोन प्रमुख देवतांचं वर्णन करत असताना आपल्याला या मुख्य देवताचं भूमिका सांगायला सुरुवात केलेली आहे. काय म्हणतात समर्थ? विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. त्या ब्रह्मदेवाने या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीच्या कपाळी त्याचं भवितव्य लिहून त्याला खाली पाठवला. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. पण मग समर्थ विचारतात, अरे मग या ब्रह्मदेवाने सगळ्यांच्या कपाळावरती त्यांचं भवितव्य लिहिलं. बघा, आपल्याकडं एखादं लहान बाळ जन्माला आलं की म्हणतात ना की ती 6वी 5वीची पूजा करून ती 6वी त्यावेळेला त्याचं भाग्य त्याच्या कपाळावरती लिहित असते. आपण त्यासाठी ती 5वीची पूजा देखील करतो. तसं या सृष्टीमध्ये देखील या ब्रह्मदेवाने प्रत्येकाच्या कपाळी त्याचं भवितव्य लिहून पाठवलं, असं एक पुराणाच्या संकल्पनेनुसार आपल्याला दिसतं. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. पण मग समर्थ म्हणतात, परी लिहितो कोण त्याचे कपोळी. मग ब्रह्मदेवाचं भवितव्य कोण ठरवतं? आता आपल्याला ब्रह्मदेवच अजूनही माहीत नाही, त्यामुळे या ब्रह्मदेवाचं भवितव्य काय असणार हे देखील आपल्याला कळायला खरंच अवघड आहे जीवाच्या पातळीवरती हा श्लोक समजणं. पण ब्रह्मदेव देखील शेवटी चतुर्मुखी आहे, म्हणजे गुणाच्या आधाराने त्याचं वर्णन करता येतं. हा ब्रह्मदेव या सृष्टीची उत्पत्ती करणारा आहे. या सृष्टीमध्ये जे जे काही म्हणून सृजन होतं हे सगळे या ब्रह्मदेवाचंच अस्तित्व आहे. असा हा ब्रह्मदेव या सगळ्या सृष्टीची निर्मिती करणारा, पण त्या ब्रह्मदेवाला देखील कल्पांती लय पावावं लागतं. लय पावावं लागतं म्हणजे काय? बघा, या आपल्या घड्याळ्यामध्ये जे 24 तास असतात ना एका दिवसाचे, जसं आता आपण इथून समजा अमेरिकेला गेलो तर आपण काय करतो? घड्याळ ऍडजस्ट करतो, बरोबर की नाही? तशीच या ब्रह्मांडामध्ये 7 लोक आहेत. तुम्ही ज्या लोकामध्ये जाल त्या लोकाप्रमाणे तुम्हाला वेळेची सापेक्षता ठरवता येते. म्हणजे काय? आता आपण म्हणतो की कलियुग चालू आहे. कलियुग किती दिवसाचं आहे? 4,32,000 वर्ष या पृथ्वीवरती कलियुग चालणार. आत्ताशी त्यातली 5-6 हजार वर्ष झालेली आहेत. बघा, आत्ताच एवढा नरसंहार चाललाय, लोक इतक्या विचित्र पद्धतीने वागतायत. 4,32,000 वर्षानंतर काय अवस्था असेल या पृथ्वीवरची, विचारच न केलेला बरा. पण या 4,32,000चं कलियुग अशी 4 युगांचं मिळून एक कल्प होतं. या पृथ्वीवरचं सांगतोय बरं. कलियुग आहे, त्याच्या आधी आहे द्वापार युग, त्याच्या आधी आहे त्रेतायुग आणि त्याच्या आधी आहे सत्ययुग. या 4 युगांची जर संख्या एकत्र केली तर ती संख्या आहे 43,20,000 वर्ष. म्हणजे एक कल्प 43,20,000 वर्षाचा असतं. हा आता जर आपण ब्रह्मलोकामध्ये हे घेऊन गेलो तर 43,20,000 या ब्रह्मांडाची वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास. म्हणजे ब्रह्मदेवाच्याकडे गेल्यानंतर ही कालगणना किती संक्षिप्त होते तर फक्त 12 तासाची ड्युटी ब्रह्मदेवाची. मग ब्रह्मदेव जसा एखाद्या माणसाला 12 तासाची ड्युटी झाल्यानंतर तो ऑफिस बंद करतो आणि झोपी जातो, त्याप्रमाणे 12 तासानंतर या सृष्टीला कल्पांत येतो. कल्पांत येतो म्हणजे काय? हे सगळं दिसणारं जग विरून जातं. महाप्रलय येऊन सगळं संपतं आणि हे सगळं आकाश देखील त्या शून्य पोकळीमध्ये जातं आणि त्यानंतर ब्रह्मदेव 12 तासाची विश्रांती घेतो. 43,20,000 वर्ष एक संपूर्ण निर्वात अशी अवस्था असते. आणि मग श्रीमद भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे तो महापुरुष त्याच्या नाभीमधून कमळ उमलतं आणि ब्रह्मदेवाची निर्मिती होते आणि मग ब्रह्मदेव पुनश्च या सृष्टीचा खेळ मांडतो. म्हणजे 12 तासाची ड्युटी करूस तर इकडे किती जातात? 43,20,000 वर्ष या सृष्टीचे. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय की हा ब्रह्मदेव देखील त्याच्या हातावरच्या घड्याळाप्रमाणे चालतो. तो घड्याळाप्रमाणे चालतो म्हणजे त्याला देखील एक भवितव्य आहे, त्याला देखील एक त्याचं विधिलिखित आहे. मग समर्थ इथं म्हणतात की हे विधिलिखित कोणी लिहिलं की हे 12 तास काम करायचं, 12 तास झोपायचं, पुन्हा सृष्टीचं निर्माण करायचं, पुन्हा सृष्टीचा लय करायचा. आणि मग सृष्टीचा लय करण्यासाठी कोण येतो? हरू जाळीतो लोकसंहार काळी. महादेव रूपी प्रलय, हा तमोगुणी त्याचा स्वामी असलेला महादेव या सगळ्या सृष्टीमध्ये प्रलय घडवून आणतो. म्हणजे तो देखील तेवढ्या वेळाची वाट पाहतो, डोळे मिटून शांतपणे बसलेला.
आणि मग हा महादेव देखील या प्रलयाच्या शेवटी स्वतः देखील संपून जातो. परी शेवटी शंकरा कोण जाळी. अरे या महादेवाने तर आपल्या तिसऱ्या नेत्रांनी सगळ्या ब्रह्मांडाला जाळून टाकलं, प्रलय घडवून आणला, सगळं संपून गेलं. पण मग शेवटी महादेव रूपी आकाराला आलेलं तत्व हे देखील कशामध्ये तरी विसर्जित होतं. ते ज्याच्यामध्ये विसर्जित होतं, ज्याच्यामध्ये हा ब्रह्मदेव जाऊन विसर्जित होतो, तो आहे मुख्य देव जो आपल्या हृदयामध्ये राहतो. आता तो देव शोधणं म्हणजे परमार्थ आहे. मग आपण म्हणाल, मग या जसं एखाद्या ऑफिसमध्ये आपल्याला एकदा मोठ्या साहेबाची ओळख पटली तर आपण छोट्या लोकांना किंमत देत नाही, बघतो की नाही. मग या महादेवाला नमस्कार करण्याची काय गरज आहे, होय की नाही. गणपतीला नमस्कार करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न येऊ शकेल. सज्जनो, ही चूक करू नका. कारण प्रथमतः एक लक्षात घ्या, तत्वतः एक लक्षात घ्या की ही सगळी आकाराला आलेली रूप ही तोच आहे. त्यानेच भक्ताच्या प्रेमापोटी सगुण रूप धारण केलं. भक्तांनी जशी भक्ती केली त्याप्रमाणे ते आत्माराम तत्व सगुण साकार झालं. त्यामुळे तो आणि हा महादेव, तो आणि हा ब्रह्मदेव, तो आणि आपलं आराध्य दैवत, त्याचं रूप, त्याची भक्ती, त्याचं मंदिर, यामध्ये कुठंही प्रकारची न्यूनता आणण्याची कारण नाही. हे तत्वतः समजून घ्या. याचं उदाहरण श्री महाराज फार छान द्यायचे. महाराज म्हणायचे, एखाद्या घरामध्ये एखादा म्हातारा मनुष्य राहत असेल तर त्या म्हाताऱ्या माणसाला नातवंड आजोबा म्हणतात, सुनबाई आप्पासाहेब म्हणतात, मुलगा अण्णा म्हणत असेल, मित्र तात्या म्हणत असतील. असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावाने दरवाज्यातून हाक मारले तरी तो बाहेर येणारा माणूस जसा एकच एक असतो, त्याप्रमाणे या सगळ्या सगुण साकार रूपांमधून बाहेर येणारं परमतत्व हे एकच एक आहे. हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्या परमतत्वाला जाणताना तुम्हाला भक्ती केली पाहिजे. भक्तीसाठी तुम्हाला गुण आणि रूप याच्याशिवाय भक्ती करताच येणार नाही. मी निर्गुणाची उपासना करतो अशी जी लोक म्हणतात ना, त्यांना भक्ती म्हणजे काय किंवा उपासना म्हणजे काय कळालंच नाही. कारण निर्गुण निराकाराची उपासना होऊच शकत नाही. कशाची उपासना करणार तुम्ही? निर्गुण निराकाराची उपासना करता येऊच शकत नाही. त्यासाठी भगवंत हे द्वैत रूप धारण करून ते परमतत्व आकाराच्या आधाराने भक्ताच्या जीवनात येतं. त्या आकाराची आम्ही उपासना करतो. मग महादेवाला आम्ही जल वाहूत, दूध वाहूत, गणपतीला आम्ही मोदक करू, दुर्वा वाहूत, दत्तात्रयाला त्याच्या आवडीच्या सगळ्या उपासना आम्ही करू. हे सगळं आम्ही का करायचं? कारण त्या आकाराला आलेल्या गुण आणि रूपाप्रमाणेच आम्ही देहधारी मंडळी आहोत. आणि जसं जसं भक्तीमध्ये आम्हाला आमच्या या गुण आणि रूपाची उपासना करता करता स्वतःचा विसर पडतो, तसा तसा त्या रूपाला देखील स्वतःचा विसर पडतो. आणि मग जे प्रविष्ट होतं हृदयामध्ये ते आहे आत्माराम तत्व. त्यामुळे सगुण उपासनेशिवाय या निर्गुण निराकार आत्माराम तत्वापर्यंत जाता येत नाही. हे लक्षात घ्या. मग इथं हे श्लोक लिहिण्याच्या मागचं प्रयोजन काय आहे असा प्रश्न येईल की सगुण साकाराची उपासना केल्याशिवाय जर आत्माराम तत्व मिळत नाही, जे आम्ही करतच आहोत. पण मग करत आहोत यामध्ये आमच्या महादेवाला कोण जाळतं, आमच्या ब्रह्मदेवाला त्याच्या कपाळी कोण लिहितं, हे सगळं समर्थांनी का सांगितलं असावं? याचं कारण असं आहे सज्जनो की आम्ही भगवंताची जी भक्ती करतो ती भक्ती आमची निष्काम व्हावी, हा संतांचा त्यामागचा उद्देश आहे. कारण या निष्कामतेमध्येच आत्माराम तत्वाची प्राप्ती आहे. जोपर्यंत मला त्या रूपाकडून काहीतरी दृश्य जगातलीच गोष्ट हवी आहे, तोपर्यंत आम्हाला त्या भगवंताच्या पलीकडे असलेलं निर्गुण निराकार तत्व कळू शकत नाही. त्या निर्गुण निराकाराला प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा भक्त हा निष्काम होणं गरजेचं आहे. या दृश्य जगातल्या कितीही गोष्टी जरी तुम्ही जमवल्या तरी त्या सगळ्या अक्षय नाहीत. त्या सगळ्या उत्पत्ती स्थिती लय याने बांधलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने प्रत्येकाच्या कपाळावरती त्याचं भवितव्य लिहिलेलं आहे. अहो, अगदी एखादा समुद्रामधला अभेद्य मोठा खडक जरी बघितला आणि जर त्या खडकाला 1000 वर्षानंतर कोणी बघायला गेलं तर कदाचित तो खडक तिथं नसेल, कारण पाण्याच्या लाटांनी तो झिजून गेला असेल. याचा अर्थ त्या खडकावरती देखील कोणीतरी भवितव्य लिहून ठेवलंय की तो किती काळ तिथं असणार. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला भवितव्य आहे. प्रत्येक गोष्ट जी उत्पत्तीला आली, जिला स्थिती प्राप्त झाली,
ती लयाला जाणार. इथं कोणीही अजरामर नाही. इथं सगळे जण काळाच्या अधीन आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मदेव महादेव देखील काळाच्या अधीन आहेत. तर मग हे जीवा, तू या काळाच्या अधीन असलेल्या वस्तूंना प्राप्त करण्यासाठी जी भक्ती करतोयस, त्या भक्तीमध्ये निष्कामता आणणं गरजेचं आहे. मला खरंच काही नको, मला ते परमतत्व हवं आहे, यासाठी महादेवा मी तुला शरण आलोय, यासाठी ब्रह्मदेवा मी तुला शरण आलोय, ही भूमिका हृदयामध्ये येणं म्हणजे सज्जनो, आम्ही आमच्या सगुण साकाराचं महत्त्व राखून त्या निर्गुण निराकाराकडे जाणं आहे. अन्यथा भक्ती म्हणजे निरंतर व्यवहारच चालू राहील. आपण बघतो ना, घरादारांमध्ये ऐकतो, आम्ही देवाचं एवढं केलं पण देवाने आमचं बघा काय केलं. हे अशा पद्धतीने व्यवहार करून मनुष्य परमार्थामध्ये कधीच उतरू शकत नाही. हे जीवन हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून ठेवावं. हे कोणीतरी आपल्या जीवनामध्ये लिहिलंय, जिथं प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या देखील कपाळावरती त्या आत्मारामाने त्याचं भवितव्य लिहिलंय. तर मग मी सामान्य जीव, एक छोटासा किंकर, त्या किंकराने आपल्या स्वतःचं भवितव्य बदलण्यासाठी भगवंताची केलेली ही भक्ती, याला खरंच भक्ती म्हणायचं का? मग या श्लोकातून साधकाने, ज्याला परमार्थ करायचा आहे, त्याने एक लक्षात ठेवावं की हे सगळं काही भगवंताने आधीच रचून ठेवलेलं आहे. आमच्या समर्थांनी दासबोधाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे शेवटचे 20 ओव्या लिहिलेले आहेत ना, त्यामध्ये फार सुंदर गोष्ट लिहिलेली आहे की जगदीश्वरे अनुक्रमे, हे सगळं अनुक्रमाने जगदीश्वरांनी लिहून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. या गोष्टींकडे साक्षीत्वाने बघणं, त्रयस्थ होऊन बघणं, तटस्थतेने बघणं म्हणजे भक्ती आहे. या जगामध्ये कुठलीच गोष्ट सुधारण्यासाठी किंवा आपण यामध्ये बदल करावा यासाठी झटण्यामध्ये खरंच आपलं अज्ञानच बऱ्याचदा सामावलेलं असतं. मी विचार करतो की आता या विश्वामध्ये एवढ्या प्रकारे हे सगळं अराजकता आपल्याला दिसतीये, पण यातून मला एक सूत्र गवसतं की संपूर्ण अव्यवस्था हीच या महादेवाच्या सृष्टीची व्यवस्था आहे. इथं सगळ्या गोष्टी या त्याच्या उत्पत्ती स्थिती लय या काळाने बांधल्या गेल्या असल्यामुळं माझा महादेव काय करतो, कैलासावरती डोळे बंद करून त्याच आत्माराम तत्वाचं चिंतन करतो. ब्रह्मदेव काय करतो, त्या नाभी कमळामधून उत्पन्न झाल्यानंतर या 4 वेदांचं गायन करत असताना हा ब्रह्मदेव देखील ही शक्ती आपल्यामधून ज्याने प्रविष्ट केली आहे त्या आत्मारामाचं चिंतन करत असतो. सज्जनो, त्याप्रमाणे आपला संसार, आपला देह, आपलं जीवन हे सगळं काही त्या आत्माराम तत्वावरती आपण सोपवावं आणि आपण स्वस्थपणे भगवत भक्ती करावी. म्हणजे मग आपण मुख्य देवाचा शोध करायला सुरुवात करू. मुख्य देव आपल्याला अशा दृष्टीनेच प्राप्त करता येऊ शकतो, हे समर्थांच्या या श्लोकाचं सांगणं आहे. अशा या मुख्य देवाचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जनो, त्यातील पुढील टप्पा आपण आता उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.